नमस्कार, मी आहे संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज मी बनवणार आहे बटाट्याची रस्सा भाजी। चला तर वळूया आता रेसिपीकडे। सर्वात आधी इथे मी 3 बटाटे स्वच्छ धुवून साफ करून त्याचे साल काढून कट करून घेतलेले आहे। मसाल्यामध्ये घेतला आहे शेंगदाणे, खोबरे आणि लसूण। हा सर्व मसाला भाजून घेतलेला आहे। आता गॅसवरती टोप ठेवून घेऊया। टोपामध्ये घालूया 3 चमचे तेल। तेल गरम झाले की त्यामध्ये घालूया मोहरी, जिरी आणि ओवा, कढीपत्ता, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1.5 चमचा घरगुती लाल तिखट घातलेला आहे। हा सर्व मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। मसाला चांगला परतल्यानंतर त्यामध्ये घालूया चिरून घेतलेले बटाटे आणि बटाटे छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे। 2 मिनिट गॅसच्या मंद आचेवरती बटाटे असेच परतून शिजवून घेऊया। त्यानंतर घालूया 1 ते 1.5 ग्लास पाणी। आता बटाटे असेच गॅसच्या मंद आचेवर शिजवून देऊ। तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया। मसाल्यामध्ये घेतला आहे खोबरे, शेंगदाणे, लसूण याचं बारीक वाटण केलेलं आहे। हे वाटण आपण कालवणामध्ये घालून घेऊया आणि सर्व कालवण मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। तर इथे मी अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे। असेच गॅसच्या मंद आचेवरती 7 ते 10 मिनिट कालवणाला छान दणदणीत उकळी काढून घेऊया। तुम्हाला ही माझी बटाट्याची रस्सा भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा। आणि अशा प्रकारे एकदा बटाट्याची रस्सा भाजी किंवा बटाट्याचं कालवण नक्की बनवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा।